लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज 18 सप्टेंबर रोजी मतचोरीवर दुसरी पत्रकार परिषद घेतली. यापूर्वी त्यांनी 7 ऑगस्ट रोजी माध्यमांशी संवाद साधला होता. 31 मिनिटांच्या सादरीकरणात राहुल गांधी यांनी मतचोरीचे आरोप केले आणि बुलेट प्रूफ पुरावे असल्याचा दावा केला. त्यांनी सांगितले की निवडणूक आयोग जाणून-बुजून काँग्रेसच्या मतांना लक्ष्य करत आहे आणि त्यांची नावे वगळत आहे. यावेळी राहुल यांनी कर्नाटकातील ज्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत त्यांना सोबत आणले. त्यांनी आरोप केला की भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार गुप्ता हे भारतीय लोकशाही उद्ध्वस्त करणाऱ्यांना संरक्षण देत आहेत. त्यांनी पुढे म्हटले आहे की महाराष्ट्र, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातही असेच घडत आहे. दरम्यान आयुक्तांना राहुल गांधी यांनी घेरल्यानंतर केरळ काँग्रेसनं मोदी सरकारकडून कायद्यात केलेला बदल सांगितला आहे. ट्विटरवर त्यांनी पोस्ट करत राहुल गांधी आयुक्तांविरोधात खटला का दाखल करू शकत नाहीत याबाबत 2023 मध्ये मोदी सरकारकडून बदल करण्यात आलेला कायद्यातील कलम 16चा दाखला दिला आहे. केरळ काँग्रेसने ट्विट करत म्हटले आहे की लोक विचारतील की राहुल गांधी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध खटला का दाखल करू शकत नाहीत. डिसेंबर 2023 मध्ये 141 खासदारांना निलंबित केल्यानंतर भाजपने मंजूर केलेला मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त विधेयक 2023च्या कलम 16 नुसार भारतात कुठेही कोणतेही न्यायालय निवडणूक आयुक्तांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी गुन्ह्यांसाठी त्यांच्या मृत्यूपर्यंत खटला चालू शकत नाही. त्यांनी स्वतःला देशातील सर्व कायद्यांपासून दूर ठेवले आहे. विशेष म्हणजे भारताच्या राष्ट्रपतींनाही अशी फौजदारी कायद्यापासून मुक्ती नाही. पुढे म्हटले आहे की 2014 पर्यंत आपल्याकडे समान फौजदारी संहिता होती. आता आपल्याकडे ती नाही. समान नागरी संहितेबद्दल बोलणाऱ्या पक्षाने 1862 पासून आपल्याकडे असलेला समान फौजदारी संहिता काढून टाकला. निवृत्त झालेल्यांसह निवडणूक आयुक्त या देशातील सर्व फौजदारी कायद्यांपेक्षा वरचे आहेत. त्यांच्याद्वारे मोदी, शाह आणि त्यांचे साथीदार देखील कायद्यांपेक्षा वरचे आहेत. भारताच्या लोकांनी काही वर्षांपूर्वी त्यांना नाकारले. ते बनावट मतांनी सत्तेवर टिकून आहेत. दुसरीकडे इंडिया आघाडी सत्तेत आल्यास मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर महाभियोग आणि दोन्ही निवडणूक आयुक्तांवर कारवाई करण्याचा गर्भित इशारा विरोधी पक्ष देत असताना त्यांना असे काढून टाकता येईल यावरील कायद्यावर एक नजर टाकूया. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त कायदा 2023च्या कलम 16 नुसार मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांवर पदावर असताना घेतलेल्या निर्णयासाठी कोणत्याही कायदेशीर कारवाईपासून मुक्तता मिळते. कोणतेही न्यायालय मुख्य निवडणूक आयुक्त किंवा निवडणूक आयुक्त असलेल्या किंवा असताना त्यांच्या अधिकृत कर्तव्ये किंवा कार्याच्या अंमलबजावणीत किंवा कृती करताना किंवा कृती करण्याचा दावा करताना केलेल्या कोणत्याही कृती, गोष्ट किंवा शब्दासाठी कोणत्याही व्यक्तीविरुद्ध कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी कारवाईची दखल घेणार नाही किंवा चालू ठेवणार नाही, असे कलम म्हणते. इंडिया आघाडी सत्तेत आल्यावर बिहारमध्ये मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावृत्तीद्वारे मतचोरी केल्याच्या आरोपांवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कुमार आणि दोन्ही निवडणूक आयुक्तांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. जेव्हा मुख्य निवडणूक आयुक्तांनी त्यांना त्यांच्या मतचोरीच्या दाव्यांना समर्थन देण्यासाठी स्वाक्षरी केलेले प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी 7 दिवसांचा अल्टिमेटम दिला आणि असे म्हटले की अन्यथा त्यांचे आरोप अवैध मानले जातील. कायद्याच्या कलम 11(1) नुसार मुख्य निवडणूक आयुक्त किंवा निवडणूक आयुक्त कधीही राष्ट्रपतींना उद्देशून त्यांच्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. कलम 11(2) मध्ये म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना काढून टाकण्यासाठी आवश्यक असलेल्या समान पद्धतीने आणि समान कारणांशिवाय मुख्य निवडणूक आयुक्तांना त्यांच्या पदावरून काढून टाकता येत नाही.
सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेल्या ठरावाद्वारेच काढून टाकता येते. राज्यसभेच्या 50 खासदारांनी किंवा लोकसभेच्या 100 खासदारांनी समर्थित प्रस्ताव संसदेत मांडावा लागतो आणि उपस्थित असलेल्यांपैकी 2/3 बहुमताने सभागृहाने मंजूर करावा लागतो. कायदा म्हणतो की इतर निवडणूक आयुक्तांना मुख्य निवडणूक आयुक्तांच्या शिफारशीशिवाय पदावरून काढून टाकता येत नाही.